करतायत. रायटिंग नंतर रीडिंग, ड्रॉइंग, पेंटिंग, शेडिंग, डिझायनिंग याला टेबलवर कसं म्हटलं जातं? ऑफिसच्या टेबल अष्टलक्ष्मी म्हणून वापर केला जातो. 8 लक्ष्मीमध्ये पूर्णतः आपल्याला आपल्याला सुख, समृद्धी, आनंद मिळतो. हा 1 किलोचा आहे. हा लंच केलेला याची जी हाईट आहे ती जमिनीपासून 14 इंच. घरामध्ये पाहुणे सोयरे येतात. हा जरा टिपॉय त्यामुळे टिपॉयसाठी यूज करता येतं. त्या टाईपमध्ये यूज करता येतं. याची तिसरी जी हाईट आहे कम्फर्टेबल साईडेड आहे. चौथी आहे पूर्ण. आम्ही मोठ्या अँगल मध्ये लावा एकात एक किंवा एकात दोन आणि बोला गणपती बाप्पा मोरया. एवढी जागा खाली झालेली आहे. त्या जागेखाली मध्ये 50 कपडे लावू शकता. त्यामुळे शिफ्ट आहे त्यामुळे मूवेबल आहे. त्याच्यात ती 24 तास मोबाईल बनवून ठेवायचा आणि आपल्याला पाहिजे असेल त्या अँगलला त्या डिग्रीला फिरवता येतं. त्यामुळे कम्फर्टेबल आतमध्ये अशी कडी दिलेली ही आतमध्ये लावल्याने तेल बाहेर येत नाही, चिकट येत नाही. त्यामुळे तेलाचा खर्च दिवा लावायचा. हा दिवा खूप सुंदर जळतो, शीतल असतो आणि याचे सुख, समृद्धी, आनंद येतोच. पण नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोल्डिंग टेबल, लॅपटॉप स्टँड, समई कडी, दिवा कडी पाहणार आहोत. खूप छान असा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ अगदी छोटासाच आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. ह्यातलं काही तुम्हाला गोष्टी ऑर्डर करायच्या असतील तर ह्यांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, तसंच डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेला आहे. ऑर्डर करू शकतात. माझं नाव दीपक पियुषकर, श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस मालाड पूर्ण. मी बरेच काही प्रोडक्ट घेऊन दिले. त्याच्यामध्ये हे जे आहे हे मल्टीपर्पज लॅपटॉप टेबल आहे. आपण बघूया की मल्टीपर्पज नुसतं लॅपटॉपसाठी नाही तर सगळेच उपयोग करता येतात. याला सेफ्टी लॉक म्हटलं जातं. बघा हे लॉक केलंय त्यामुळे हे बंद आणि ओपन केलं ते उघडतं. हे उघडण्याचा उपयोग काय करता येतो तर याला ऍडजस्टेबल अँगल्स आहे. पहिला अटॅक नुसतं लिहिण्यासाठी जो आपण टेबलवरती घेतल्यानंतर रायटिंग म्हणून यूज करता येतो. रायटिंग नंतर रीडिंग, ड्रॉइंग, पेंटिंग, शेडिंग, डिझायनिंग याला टेबलवर कसं म्हटलं जातं? ऑफिसच्या टेबलवरती तुम्ही त्याचा वापर करू शकता. आता आपण एक काम करणार आहोत. त्याचे दोन्ही पायशे ओपन करणार. हे झालं टेबल. त्यामुळे चहा कॉफी प्यायला, रायटिंग करायला, रीडिंगला, ड्रॉइंगला, त्या पेंटिंगला वापर करतात. मुलं मांडी घालून बसू शकतात किंवा पाय लांब करून बसता येतात. त्याला ऍडजस्टेबल अँगल्स असतो. त्यामुळे हा जो उपयोग आहे तो स्लायडिंग म्हणून उपयोग करता येतो. प्रत्येक अँगल प्रमाणे तुम्ही त्याचा वापर करता येतो. आता आपण एक काम करूया. दोन्ही पाय बंद करायचे आणि ह्या आकाराचा आहे ओपन करायचा. जुन्या काळामध्ये डेस्कचा प्रकार होता. गांधीजी, टिळक यांच्या काळामध्ये हा डेस्क म्हणून उपयोग करता येतो. हाईट आणि बॉडी प्रमाणे मोठ्या विचारासाठी वापर करतात. तुम्ही जर मोठ्या कोर्टात वगैरे गेला तर कोर्टातल्या वकिला जे बसून म्हणजे ते लोक खाली बसतात आणि जेव्हा ते बोलत असतात त्यावेळेला जज समोर हे टेबल लागतं तर तेही उपयोग करता येतो. बॉडीचा गणा मनक्याचा त्रास होत असेल तर दोन्ही पाय बंद करा, स्लोप करा. डोकं किंवा पायथ्याने झोपायचे. का झोपायचं तर पाठीचा गणा मनक्याचा त्रास निघून जाईल. मानेला मनक्याला त्रास होणार नाही. पाय किंवा डोळे होतात ते होणार नाहीत. ज्यांचा बीपी हायपर आहे त्याच्यासाठी यूज करता येतो. त्याची जी क्वालिटी बनवलेली आहे त्यामुळे 1 नंबरची क्वालिटी आहे. हा जो बोर्ड आहे त्याच्यात कोणताही नुकसान नसून हा एक अनटफ आहे, हे वॉटरप्रूफ आहे, हिटप्रूफ आहे आणि स्क्रॅचप्रूफ आहे. त्यामुळे नाही खराब होत, नाही तुटत, नाही गलत आणि कंपल्सरी तुम्ही त्याचा वापर करू शकता. आता जो रंगकाम दिलेलं आहे ते तुम्हाला इको फ्रेंडली कलर्स आहे. त्यामुळे कुठेही घेऊन जाता येतं. लाईट वेट आहे, इझी कॅरी, इझी मुव्हेबल आणि फोल्ड केल्यानंतर घरामध्ये जागा नसेल तसं छोटा छोटा फोल्ड होतं. त्यामुळे कुठेही कानाकोपऱ्यामध्ये ठेवता येईल. बघा तुम्हाला कशा टाईपमध्ये त्याचा उपयोग आहे ते तुम्हाला कळेल. त्यानंतर आपलं दुसरं जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये बघा तुम्हाला हे सिस्टमॅटिक प्रोडक्ट आहे. असं स्लोप आहे. त्यामुळे फक्त एकच आहे की याला बटन आहे. बटन दाबायचं एक घर पुढे करतो बघा. अशा रीतीने टोटली फोल्डिंग. त्याचा उपयोग काय आहे तर पहिला जो उपयोग असतो तो तुम्हाला चहा, कॉफी, नाश्ता, लंच वगैरे याची जी हाईट आहे जमिनीपासून 14 इंच. घरामध्ये पाहुणे सोयरे येतात. हा जरा टिपॉय त्यामुळे टिपॉयसाठी यूज करता येतं. त्या टाईपमध्ये यूज करता येतं. त्याची तिसरी जी हाईट आहे कम्फर्टेबल साईडेड आहे. चौथी आहे त्यामुळे मोठ्या विद्यार्थी तुम्हाला त्याचा वापर करता येतो. आणि चहा, कॉफी, नाश्ता, लंच किंवा डिनर घेता येतं आणि बसून ते उभं राहून काम करता येतं. तुम्हाला कम्फर्टेबल्स आहे त्यामुळे इझिली फोल्ड आणि इझिली मुव्हेबल. त्यानंतर आमचं तिसरं जे टेबल आहे ते आहे आपलं 2x2. कसं आहे बघा अतिशय कम्फर्टेबल, लाईट वेट आणि कमी वेटला यूज करते. असं घ्या स्लाइड 2x2 असल्यामुळे घरामध्ये 2 इंच बाय 2 इंचची जागा आरामात देऊ शकतो. चहा, कॉफी, नाश्ता, लंच, डिनर काही घेता येतं. कम्फर्टेबल्स आहे त्यामुळे यूज करता येतो. जेव्हा नको जस्ट फोल्ड करा, इझिली कॅरी आणि इझिली मुव्हेबल. त्यामुळे कम्फर्टेबल फोल्ड करता घरात कुठेही ठेवता येतो. ते 3500च्या घरातलं टेबल आहे. घरपोच सेवा तुम्हाला मिळते. त्यानंतर आपण येऊया थोडीशी काही छोट्या करूया. आमची ऑलरेडी गेली 35-40 वर्ष तुमच्याकडे राज्य करतो. याला म्हणतात फेस सेव्हर हँगर. आपण आपल्या कपाटात अनेक कपडे असे लावतो
10-12 कपडे लावले तर कपाटाचा रॉड कपड्याने भरला जातो. हेच कपडे हँगर मध्ये लावा, एकात एक किंवा एकात दोन, आणि बोला गणपती बाप्पा मोरया. एवढी जागा खाली झालेली आहे, त्या जागेखाली मध्ये 50 कपडे लावू शकता. त्यामुळे शर्ट, पॅन्ट, ट्राउझर्स, साड्या, ड्रेसेस, अंडरगार्मेंट्स लावू शकता. हेच कपडे बाहेर बाल्कनीमध्ये कुठेही अडकवता येतात, त्यामुळे ऑलरेडी युज करता येतात. त्याच्यामध्ये प्लास्टिकचे हँगर किंवा साधे हँगर, कोणते हँगर ते एका पॅकेटात 2 पीस आहे, हे 250 रुपयाचं पॅकेट आहे. घरपोच सेवा अवेलेबल आहे तुम्हाला. त्यानंतर हे जे आहेत हे आपल्याला बाथरूम मध्ये, टॉयलेट मध्ये लावायचं हँगर. हा कुठेही हँग करता येतो, त्यामुळे कम्फर्टेबल यूज करू शकता. ही त्याची लहान साईज आणि ही मोठी साईज बघा. ही लहान आणि मोठी, ही 100 रुपयाला आहे आणि दरवाजावरती लावायला फार बरं आहे. ही पण तुम्हाला 250 रुपयाला 2 पीस येतात. त्यानंतर आपण थोडंसं इकडे बोलूया. त्याच्यामध्ये आपल्याला इथे 5-6 आयटम्स आहेत. त्याच्यामध्ये पहिलं करूया आपण मोबाईल होल्डर. मोबाईल होल्डर म्हणजे काय, तर ह्याला हे टोटली फोल्डिंग आहे, त्यामुळे कुठे घेऊन जाता येतं. ते फिरतंय, त्यामुळे मुव्हेबल आहे. त्याच्यात 24 तास मोबाईल बंद ठेवायचा आणि आपल्याला पाहिजे असेल त्या अँगलला, त्या डिग्रीला फिरवता येतं, त्यामुळे कम्फर्टेबल यूज करता येतं. ऑलरेडी मेन म्हणजे काय, की आपल्याला जसं क्षेपणास्त्र असतं ना, त्याचा याचा आकार आहे. त्या आपल्याला तुम्हाला मार्केटला घ्यायला गेलो तर 1600ला आपल्याला 800 रुपयाला पडतो. नको असेल तेव्हा फोल्ड करून ठेवता येतं, त्यामुळे इझिली मुव्हेबल, इझिली कम्फर्टेबल. त्याला लॅपटॉप, मोबाईल किंवा टॅब होल्डर म्हटलं जातं. त्यानंतर आहे लॅपटॉपचं स्टँड. लॅपटॉपचं स्टँड आहे ते फोल्ड करा, अशाने ऍडजस्ट करा, लहान मोठं कुठलाही यूज करता येतं, त्यामुळे कम्फर्टेबल तुम्ही यूज करू शकता. काय याच्यामध्ये लहान किंवा मोठ्याला यूज करता येतं. लॅपटॉप जेव्हा ठेवता तेव्हा तो गरम होत नाही आणि 24 तास तुम्ही वापरल्याने आपल्याला डोळ्याला त्रास होत नाही. त्या यूज करता. आता लॅपटॉपचं जे आहे पाहिलं तुम्हाला. आता जर आपण थोडं गणपती बाप्पाची तयारी करूया आणि आपण जरा येऊया गणपती बाप्पाचं स्वागत करायला. स्वागत करताना काय करतोय, तर आपल्याला रांगोळी काढायची असेल तर कशी काढायची, तर एकदम सिंपल आहे. हे बघा, हे असे डबे दिले, त्या डब्यात रांगोळी टाकायची. रांगोळी टाकल्यानंतर त्याला असं होल्ड करायचं आणि टप्प्याटप्प्याने फक्त स्टॅम्प मारायचा. आपल्याला हवी तशी रांगोळी काटाभोवती आपण काढू शकतो. गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरात येतात तुम्हाला पाय काय कसे काढायचे हा मोठा प्रश्न आहे, कारण त्याचं आवक आणि जावक 2 गोष्टी कराव्या लागतात. तर काय करायचं, लक्ष्मीचे पाय किंवा गणपतीचे पाय म्हणू शकतो. अशा बघा, टप्प्याटप्प्याने लक्ष्मी किंवा आपला गणपती बाप्पा आपल्या घरात येतो आणि छानपैकी आपल्याला सगळी सुख, समृद्धी, आनंद घेऊन येतो तुम्हाला. आता आपण त्याला बत्ती पण लावूया. त्याला समई म्हणतात. समईची कडी. समई कडी म्हणजे काय, तर ही समईच्या आतमध्ये अशी कडी दिलेली, ही आतमध्ये लावल्याने तेल बाहेर येत नाही, चिकटत नाही, त्यामुळे तेलाचा कुठचाही भाग खाली गळत नाही. त्यासाठी तेल कडी यूज करता येते. ह्याला समई कडी म्हणतात. ते 150 रुपयाला 5 आहे. त्यानंतर येते दिवा कडी. दिवा, ड्युटी किंवा नॉर्मली दिवे असतात ते जळतात, तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता. अशा कोणत्याही दिव्यामध्ये लावता येतात. ते पण 150 रुपयाला 5 पीस आहे. आता आपण येऊया सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आता पंचारती. आपण देवबाप्पाला असं पंचारती ओवायला जातो, त्यावेळेला काय होतं, तर हा कापूस अख्खा पेट घेतो. आता पेट घेणार नाहीये तर काय करायचं, अशा रीतीने आतमध्ये लावायचं. असे 5 बत्त्या लावता येतात, 2 ते 2.5 तास जळतात. मोठी बत्ती इथे लावू शकता आणि लहान बत्ती इथे ठेवता येतात, त्यामुळे खूप कम्फर्टेबलच आहे. आणि आपण 5 दिव्याची ओवाळणी करू शकतो आणि 2 ते 2.5 तासानंतर हे पूर्ण कापूस पेट घेत नाही, आपली पूर्ण तेल ह्याच्यामध्ये जातं किंवा तेल तूप जे टाकाल ते जळत राहणार तुम्हाला. त्यानंतर आमचा जो सगळ्यात महत्वाचा आयटम आहे तो म्हणजे ही आहे ड्युटी. ती माझ्या कोकणातला आहे, मी कोकणातलाच आहे, देवगडचा आहे. माझ्या गावामध्ये आम्ही ड्युटी घेऊन फिरायचो लहानपणी, तर मला त्याची आठवण म्हणून याला ड्युटी म्हटलं जातं. तर हे काय आहे, तर ही अशी 1 पीस कडी असते. त्याला पूर्ण पितेचं बनलेलं बघा, हे वरून खालीपर्यंत अख्खं पितं आहे. त्याचं 50 ग्रामचं पितं आहे, याच्यात ठेवून द्यायचं आणि याच्यामध्ये दिवा लावायचा. हा दिवा खूप सुंदर जळतो, शीतल असतो आणि याचे सुख, समृद्धी, आनंद येतोच. पण आपल्याला जायला फार वेळ पडतो. जेव्हा तुमच्याकडे समई असेल तर समईच्या पृष्ठभागावरती पण लावता येतो आणि कोणत्याही दिवा, चांदीचं, सोन्याच्या दिव्यात लावता येतो. दिवा काळा पडत नाही आणि कापूस पेट घेत नाही. हे 2 पीस असे 200 रुपयाचे आहेत. तुम्हाला घरपोच सेवा मिळते याची, म्हणजे घरी मागवू शकता तुम्ही, म्हणून घरपोच सेवा म्हटलं जातं. त्याच्यानंतर हा आमचा कुबेर दिवा जो आतापर्यंत हिट झाला. तुमच्याकडे सुख, समृद्धी, घरात भांडणं होत आहेत, मारामाऱ्या होत आहेत, काही करायची नाहीये, तर हा एक दिवा आपण सतत पेटवायचा, म्हणजे जळवायचा. त्याच्या आतमध्ये बत्ती लावा किंवा वरती लावा आणि हा आपल्याला अशा रीतीने आपण दिवा पेटवायचा. आता हा कुबेर दिवा आहे, म्हणजे आपल्या घरात सारखी संपत्ती आणतो. इथे तुम्हाला कुबेर दिलेला आहे, त्याच्या 8 लक्ष्मी दिलेल्या आहेत. त्या अष्टलक्ष्मी म्हणून वापर केला जातो. 8 लक्ष्मीमध्ये पूर्णतः आपल्याला आपल्याला सुख, समृद्धी, आनंद मिळतो. हा 1 किलोच आहे, वाटतं तसं नाही, हा पितं आहे बघा. त्याच्यानंतर याच्या पाठी गजलक्ष्मी दिलेली आहे. गजलक्ष्मी म्हणजे खूप कम्फर्टेबल आहे, की ही लक्ष्मी सहजासहजी मिळत नाही, पण ही अख्खी भरीव आहे, त्यामुळे अख्खा दिवा 1 kg आहे. प्लस बघा इथे तुम्हाला थोडंसं काही माझ्या झुमिंग करा. बघा झूम करताना
तुम्हाला प्रत्येक लक्ष्मी वेगळी आहे. गजलक्ष्मी 2 साईडला 2 गज याच्यामध्ये एक कुलदेवता असते आपली, अन्न देवता आहे. त्याच्यानंतर आपल्याला ज्या देवी आहेत 8, ज्या आपण 8 देवींचं एकत्र दर्शन घेतोय, तर 8 देवी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि मेन म्हणजे हा अख्खा पितळचा सण तुमच्या पिढ्याने पिढ्या म्हणजे जास्त नाहीये, फक्त 5000 वर्ष टिकतोय. तुम्ही जगा आणि आम्हालाही जगवा, त्या टाईपमध्ये यूज करता येईल. हे सगळे प्रोडक्ट आहेत तुम्हाला घरपोच सेवा तुम्हाला मिळू शकते. आमचे सगळे प्रोडक्ट तुम्हाला अवेलेबल आहेत. माझा नंबर आहे 9821123606, श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस, मालाड, पूर्व. धन्यवाद.